सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जयेंद्रदादा चव्हाण त्याचबरोबर वहिनी आणि मेन म्हणजे दादांचे चिरंजीव विजेंद्र चव्हाण त्यांना तो पण बाबाच आहे आणि असं नवीन समाधान ऑपरेशनची म्हणजे समाधान वॉच आणि पूर्वीपासून जे नाव सातारकरांना माहीत आहे, विश्वास आहे आणि जे मोती चौकामध्ये जे एक ओळख म्हटली पाहिजे अशा याची एक नवीन शोरूम, नव्या सगळ्या गोष्टी, नव्या सगळे म्हणजे गॉगल्स, फ्रेम आणि नवीन ब्रँड जे आज मार्केटमध्ये सगळीकडं लोकांना हवे आहेत असे ब्रँड्स घेऊन आज दादांनी आणि विजेंद्र यांनी हे शोरूम इथं लॉन्चिंग केलं आहे। आता जर सांगितलं की 57 वर्ष समाधान वॉच आणि मला वाटते समाधान पेन हाऊस, बरोबर ना, पेन हाऊस या सगळ्याला झाली। दादांची या ह्याच्यामध्ये काकांची आठवण येणं अतिशय साहजिक आहे, कारण ते एक तिथली एक दररोजची दिसणारी एक म्हणजे काय म्हणायचं एक मूर्ती होती की काका, शरद काका तिथं रोज दिसणार आहेत आणि रोज दुकानाच्या बाहेर त्या ह्याच्यावर स्टूल असेल, खुर्ची असेल आपण कुणावर गप्पा मारत ते बसलेले असायचे। आज त्यांच्या आशीर्वादानं हे सगळं चाललंय। दादांचं योगदान तर आहे। आता तिसरी पिढी विजेंद्रांच्या माध्यमातून यात आली। मी आपल्या समस्त सातारकरांच्या वतीनं दादांना, वहिनींना आणि विजेंद्रला मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या आजच्या उद्घाटनाच्या मनापासून शुभेच्छा देतो।
आणि या व्यवसायात अनेक वर्ष असल्यामुळं दादांना काही या व्यवसायाबद्दल सांगायची गरज आहे असं नाही, कारण पूर्ण ह्याचे व्यवसाय हा ऑपरेशनचा जो आपण म्हणतो हा कसा चालवायचा आणि कसं यातनं इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपली बाहेर काढायची दादांना चांगलं माहीत आहे. नक्कीच हे सुद्धा समाधानचं जे शॉप आहे हे यशस्वी होईल. सर्वांनी इथं शॉपिंगला यावं. उन्हाळा आहे, डोळ्यांची निगा राखण्याचं काम केलं पाहिजे. आणि थोडं काय होतं जे मला स्वतःला गॉगलची फार आवड आहे, ते आपल्या इथं गॉगल घातलं की असं लोकांना वाटतं की जरा म्हणजे स्टाईलच मारतात किंवा लोकांमध्ये नाही हवेत आहेत, पण तसं नाही आहे. शेवटी उन्हाळ्यामुळं डोळ्याची निगा राहणं हे महत्त्वाचं आहे आणि गॉगल वापरणं हे काय तसं चुकीचं किंवा गॉगल लावलाय म्हणजे हवेत गेलं असं नाही. मग सगळ्यांनी इथं शॉपिंगला या आणि भरपूर शॉपिंग करा. आणि जर सगळ्यांनी भरपूर शॉपिंग केलं तर दादा डिस्काउंट पण भरपूर देतील हे पण लक्षात ठेवा. शुभेच्छा देतो, जास्त बोलत नाही. दादांना, विजेंद्रांना आणि वहिनींना शुभेच्छा आणि त्यांना भरभरून यश मिळो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना. करायला लागते, माल फिरवायला लागतो. चे मित्र जयेंद्रदादा चव्हाण आणि त्याचे चिरंजीव ही नव्यानं सुरू केलेल्या रेबान त्या शॉपिंगचं उद्घाटन आज आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झालेलं आहे. रेबॅनच्या एका शोरूमची स्वतंत्र अशा गरज होती, ती गरज जयेंद्र चव्हाण यांनी पूर्ण केलेली आहे. व्यवसायाचा मोठा वारसा त्यांना लाभलेला आहे आणि निश्चित ते चांगला व्यवसाय करून हे दुकाने नावारूपाला आणतील अशी मला खात्री आहे. त्यांना व्यवसायाला शुभेच्छा. दुसरी ब्रांच निघते आहे ते बघून आम्हाला ॲज अ फ्रेंड खूप आनंद होतो आहे आणि स्पेशली विजेंद्रसाठी केलं गेलं आहे त्यामुळे त्याचं फार महत्त्व वाटतं आहे आणि इट इज अ ब्रँडेड शोरूम त्यामुळे यंग जनरेशन नक्की अट्रॅक्ट होणार आहे. आणि ह्या निमित्ताने मी चव्हाण फॅमिलीला आणि विशेष करून विजेंद्रला महाजन फॅमिलीतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि जे मी 5 मिनिटात पाहिलं सम वंडरफुल फ्रेम्स आहेत, सम वंडरफुल गॉगल्स, ग्लासेस, तर आय एम शुअर की सातारकर सगळे येऊन खूप एन्जॉय करतील अँड देन लाईक द रेंज दॅट इज अवेलेबल इन द शॉप. प्लीज कम अँड शॉप फॉर मॅक्सिमम दॅट यू कॅन. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. आमचे मित्र जयेंद्रदादा चव्हाण यांच्या या पारंपरिक व्यवसायाला 35-40 वर्षे पूर्ण होत आहे. अनेक वर्षापासून दादांच्या वडिलांपासून काकांपासून हा व्यवसाय सुरू आहे
आणि राजवाड्याची शाखा आता गोवे नाक्यावर सुद्धा पुढारीच्या जवळच ही शाखा होते. त्यामुळं दादांचा ना आमचा स्नेह आणखी इथून पुढं वाढत जाईल अशा त्यांना शुभेच्छा देतो. या व्यवसायामध्ये आदरणीय वहिनींचा त्यांना फार मोठा सपोर्ट आहे. बाबा आता या व्यवसायामध्ये येत आहेत. हे सगळं कुटुंब माझ्या व्यक्तिगत कुटुंबाशी खूप निगडीत आहे. त्यामुळं या कौटुंबिक सोहळ्याला आज इथं उपस्थित राहण्याचा योग आला. या निमित्तानं माझ्या समवेत आमचे मार्गदर्शक चव्हाण साहेब इथं उपस्थित आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं पुढारी परिवाराच्या वतीनं मी दादांना, वहिनींना आणि बाबांना मनापासून या नव्या व्यवसायाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर हा नवीन व्यवसाय गोवे नाक्यावर इथं त्याचं मुहूर्तमेढ रोवली जाते. ही गुढी चव्हाण कुटुंबाची अशीच उंच उंच जावो अशा पद्धतीच्या शुभेच्छा कुटुंबाला देतो. थँक्यू. रेव्हनसारख्या ब्रँडचं सातारा जिल्ह्यामध्ये शोरूम होणं हे खूप महत्त्वाचं होतं. प्रत्येक तरुण, मध्यमवयीन, वयस्कर लोकांच्या तोंडात बसलेलं हे रेव्हन हे नाव साताऱ्याच्या प्रगतीचे हे एक लक्षण दिसते. रेव्हनचं शोरूम साताऱ्यात होतं. तर जयेंद्र दादा व त्यांच्या कुटुंबाला आमचा सवयभान परिवार तसंच मराठा बिझनेसमॅन फोरमच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. विजेंद्रानं रेव्हन प्रायोरिटी शोरूम काढलेलं आहे. गेली 30 वर्ष रेव्हनशी आमचं एक नातं वेगळं जुळलेलं आहे. 30 वर्षापासून आम्ही रेव्हनची डीलर आहोत. त्याबरोबर रेव्हन प्रायोरिटी स्टोअर्समध्ये जास्तीत जास्त व्हरायटी, जास्तीत जास्त रेंज, जास्तीत जास्त लोकांना इथं ब्रँड्स देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. सातारकर नक्की आमच्या या प्रयत्नास प्रतिसाद देतील ही मला खात्री आहे.